बैलगाडी शर्यती दरम्यान झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून पाटगावातील ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील वय 27 या तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने LCB तत्परतेने कारवाई करत 3 संशयितांना दंडोबा डोंगराच्या खिंडीतून ताब्यात घेतले आहे। संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रविवारी दिली। अक्षय माने वय 30 योगेवाडी, सर्वेश देशमुख वय 19 आणि विक्की उर्फ धनराज पवार वय 23 करोली अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री ज्ञानेश्वर पाटील याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। धारदार हत्याराने वार करून हा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून LCBच्या पथकाने तत्काळ समांतर तपास सुरू केला। तपासादरम्यान संशयित आरोपी दंडोबा डोंगराजवळील एका खिंडीत लपून बसल्याची गुप्त माहिती LCBला मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खिंडीत सापळा रचला आणि 3 संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले। पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। बेंदूर सणादरम्यान डोंगरवाडी येथे आयोजित बैलगाडी शर्यत पाहून परतत असताना मृत ज्ञानेश्वर याच्यासोबत त्यांचा किरकोळ वाद झाला होता। या वादाचे रूपांतर पुढे करोली गावात मारामारीत झाले। याच जुन्या वादाचा राग मनात धरून संशयितांनी ज्ञानेश्वरचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।